नमस्कार. आया सिव्हिल्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव सायली. आज आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. हा 1919चा ऍक्ट जो आहे तो ट्रिक थ्रू कसा लक्षात ठेवायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. डबल PhD. आता हे डबल PhD म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर जेव्हा तुम्ही असं म्हणतात की डबल डबल किंवा दोनदा दोनदा डबल हे शब्द बायशी रिलेटेड, बरोबर. तर डबल म्हटलं की बाय कॅमेरलिझम. आता हे बाय कॅमेरलिझम काय होतं, तर बाय कॅमेरलिझम म्हणजे काय की टू हाऊसेस. सो सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये त्यांनी जे हाऊस होतं इट वॉज बायफर्गेटेड. ते बायफर्गेट केलं गेलं अप्पर आणि लोअर हाऊसेसमध्ये. ठीक आहे, तर तो आहे पहिला बाय कॅमेरलिझम. त्याच्यानंतर पी. तर हा जो पी आहे तो पी म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन. सो ह्या 1919च्या ऍक्ट पासून सुरुवात झाली होती पब्लिक सर्व्हिस कमिशन सेटअप करायची. इन रियालिटी 1919च्या ऍक्ट मध्ये ऑल्दो त्याला परमिशन मिळाली, पण ते एक्झॅक्टली सेटअप झालं होतं 1926 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे एच. आता एच इज फॉर हाय कमिशनर. सो हे ऑफिस ऑफ हाय कमिशनर जे आहे, ऑफिस ऑफ हाय कमिशनर फॉर इंडिया, याची सुरुवात झाली होती 1919 ऍक्ट मधून. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ऑफिस ऑफ हाय कमिशनर म्हणजे काय. सो जो सेक्रेटरी होता, सेक्रेटरी टू इंडिया जो होता, त्याची थोडीशी जी कामं आहेत ती हाय कमिशनरना देण्यात आली होती. आणि थोडक्यात म्हणजे काय की ऍज अ अँबॅसिडर ऑफ ब्रिटिश क्राऊन ते काम करणार होते. मग या सगळ्यामध्ये काय इन्क्लूड होतं, यामध्ये आपले फॉरेन अफेअर्सचे रिलेशन्स आहेत ते, प्लस ऍट द सेम टाइम जे पण आपले इंडियन स्टुडंट्स आहेत ते जर अब्रॉड जाणार असतील, तिथे शिकायला जाणार असतील, तर त्यांचे रिलेशन्स, त्यांच्या संदर्भातले काही इश्यूज आहेत ते सगळे डील करण्याचं काम होतं हाय कमिशनरचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे डी. आता हा जो डी आहे, हा मी जेव्हा म्हटलं डबल PhD, डी नंतर तुम्ही इथे दोनदा डी ऍड करा. ठीक आहे. आता ते 2D काय आहे तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जसं मी बोलले की इथे लिहिते परत डबल PhD, आणि हा जो डी आहे हा फक्त रिपीट करायचा. आता हा जो डी आहे, हा पहिला डी आहे, हा आहे डायरेक्ट इलेक्शनसाठी. म्हणजेच काय की या 1919च्या कायद्यानुसार पहिल्यांदा भारतामध्ये डायरेक्ट इलेक्शनला सुरुवात झाली होती. मग आता हे डायरेक्ट इलेक्शन म्हणजे युनिव्हर्सल ऑर्डर सफरेज होतं का, तर नाही. तर इथे ज्या लोकांना वोट करण्यासाठी परमिशन मिळाली होती, दॅट वॉज ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टी. एक तर तुम्ही प्रॉपर्टी किती होल्ड करतात, किंवा टॅक्स किती पेमेंट करतात, किंवा एज्युकेशन. सो दिस डायरेक्ट इलेक्शन वॉज नॉट ऍक्च्युअली युनिव्हर्सल ऑर्डर सफरेज, पण ह्याच्यामध्ये कंडिशन्स काय काय होती, तर त्या कंडिशन होत्या एज्युकेशन, टॅक्स आणि प्रॉपर्टी. ठीक आहे. मग ह्या सगळ्या कंडिशन्समुळे खूप कमी जनता, खूप कमी पॉप्युलेशन जी आहे ती ऍक्च्युअली इलिजिबल होती इथे वोट करण्यासाठी. तर हे आपण बघितलं की डबल डी मधला पहिला डी जो आहे तो आहे डायरेक्ट इलेक्शनचा. मग हा दुसरा डी काय आहे, हा दुसरा डी थोडासा इलॅबरेट आहे, तो आपण बघूयात. हा जो डी आहे तो आहे डाय आर्ची. आता हे डाय आर्ची काय आहे, डाय म्हणजे काय डबल, आर्ची म्हणजे काय रूल. तर मग हे जे डबल रूल आहे त्याचा एक्झॅक्टली काय अर्थ होतो. डबल रूल म्हणजे एक्झॅक्टली काय, तर त्यांनी थोडक्यात काय केलं होतं, जे त्यांचे सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट्स डिव्हाइड केले होते. म्हणजे जसं आपल्या शेड्यूल 7 मध्ये आता स्टेट लिस्ट आणि युनियन लिस्ट आहे, बरोबर. तर ह्या कायद्यानुसार त्यांनी काय केलं होतं, जे सब्जेक्ट्स आहेत ना ते, एक आहे सेंटर लिस्ट आणि दुसरी आहे प्रोव्हिन्शियल लिस्ट, अशा 2 लिस्ट बनवल्या होत्या. आणि ह्या दोघांमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट दिले होते. मग ह्या सब्जेक्ट्सवर कायदा बनवण्याचा अधिकार, ह्या सब्जेक्ट्सवर कायदा बनवण्याचा अधिकार, सेंटर लिस्ट मधला जर सब्जेक्ट असेल त्याच्यावर कायदा बनवण्याचा अधिकार हा सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला होता. आणि जी
प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावर कायदा बनवण्याचा अधिकार हा प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला होता. आता ही एक्झॅक्टली जी लिस्ट आहे ती कशी होती, थोडक्यात आपण जर थोडंसं लॉजिक लावलंय तर हे लक्षात येतं की सेंटर म्हणजे काय, सेंटरकडे कुठल्या पॉवर हव्या असतात, त्या म्हणजे काय पाहिजे, डिफेन्स, त्याच्यानंतर फॉरेन अफेअर्स. सो सेंटरकडे जे रिझर्व्ह सब्जेक्ट होते ते कुठले होते, फॉरेन अफेअर्स, डिफेन्स, कस्टम टॅक्स आणि रिलेशन विथ अदर प्रिन्सले स्टेट्स. सो हे सगळं कोण बघायचं, तर सेंटर बघायचं. हे सगळे सोडून बाकीचे जे लिस्ट आहे ते प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट्स म्हणजे प्रोव्हिन्सेसला दिले होते. म्हणजे काय की प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह जी काउन्सिल आहे ती त्याच्यावर कायदे बनवणार होते. पण ह्याच्यामध्येही अजून त्यांनी गोष्ट किचकट केली होती. काय किचकट केली होती, तर हे जे प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट आहे ते परत त्यांनी फर्दर डिवायडेड होते. ते कसे होते, रिझर्व्ह आणि ट्रान्सफर. आता हे जे रिझर्व्ड आणि ट्रान्सफर आहे याच्यावर कधी कधी प्रश्न विचारले जातात की एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो, याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट आहेत, त्यामुळे ते बघूया थोडंसं डिटेलमध्ये. आधी मी तुम्हाला सांगितलं की डायआरची म्हणजे काय, सेंटर आणि प्रोव्हिन्सेस याच्यामध्ये दोन हे जे सब्जेक्ट आहेत ते बायफर्केट झाले. आता विदिन प्रोव्हिन्सेसची सब्जेक्ट सुद्धा म्हणजे हे बघा, इथे सेंटरचे सब्जेक्ट आणि हे आले प्रोव्हिन्सेस. आता हे प्रोव्हिन्सेसचे सब्जेक्ट सुद्धा हे परत बायफर्केट झाले आहे. त्यातला एक होता त्याला आपण म्हणू शकतो रिझर्व्ह, आणि जो दुसरे सब्जेक्ट होते ते होते ट्रान्सफर. आता हे कुणाला ट्रान्सफर करण्यात आले आणि कुणासाठी रिझर्व्ह करण्यात आले होते, तर थोडक्यात रिझर्व्ड म्हणजे काय की इथे सर्वा जो होता तो होता गव्हर्नर जनरल आणि त्याची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. म्हणजे हे रिझर्व्ह मध्ये जेवढे सब्जेक्ट असतील त्या सगळ्यांसाठी गव्हर्नर जनरल जो आहे तो एकटाच डिसिजन घेणार किंवा तो अलॉंग विथ काउन्सिल डिसिजन घेतले जाते. हे जे मिनिस्टर्स आहेत त्याला रिस्पॉन्सिबल नसतील. सो फॉर रिझर्व्ह सब्जेक्ट गव्हर्नर जनरल विल नॉट बी रिस्पॉन्सिबल टू काउन्सिल्स, म्हणजे काउन्सिलला तो रिस्पॉन्सिबल नसणार आहे. त्याच्या उलट जे ट्रान्सफर्ड सब्जेक्ट आहे, ट्रान्सफर म्हणजे काय, थोडक्यात जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहेत त्यांनाही ट्रान्सफर करण्यात आले होते. मग लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये जे मिनिस्टर्स आहेत, मिनिस्टर्स विल, सो इथे जे पण कायदे बनवले जायचे दोज विल बी रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स द मिनिस्टर अँड दी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ठीक आहे. सो अशा प्रकारे रिझर्व्ड आणि ट्रान्सफर बायफर्केट झाले. आता ह्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट येतात, तर थोडंसं आपण इथेही लॉजिक लावूया की रिझर्व्ड म्हणजे काय, जे जे इम्पॉर्टंट असतील इन टर्म्स ऑफ रूल करण्यासाठी तर ते सगळे रिझर्व्ह लिस्टमध्ये टाकले जाते, जे जे इम्पॉर्टंट आहे. मग अशामध्ये काय येतं, पहिले म्हणजे रूल करण्यासाठी तुम्हाला कधी पण काय हवं असतं, फायनान्सेस, बरोबर. मग फायनान्सेस मध्ये काय येतं, बजेट. त्याच्यानंतर पुढे आहे रेव्हेन्यू. मग सगळ्यात मोठा रेव्हेन्यूचा सोर्स काय होता तेव्हा, तर तो होता लँड रेव्हेन्यू. त्याच्यानंतर हे जे सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ते, ठीक आहे. त्यानंतर जे ट्रान्सफर सब्जेक्ट होते ते कुठले कुठले होते, तर ट्रान्सफर सब्जेक्ट मध्ये जे रुलर्स होते त्यांना असं वाटलं किंवा जे गव्हर्नर जनरल त्याला असं वाटलं की जे लिस्ट इम्पॉर्टंट आपण ते त्यांना देऊ. पण लिस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय की ऍक्च्युली ते होते एज्युकेशन. एज्युकेशन लिस्ट इम्पॉर्टंट नाहीये, पण गव्हर्नर जनरलच्या दृष्टीने रुलिंग करण्यासाठी त्यांना लोकांच्या एज्युकेशनशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्याच्यामुळे एज्युकेशन जे आहे ते ट्रान्सफर सब्जेक्ट मध्ये टाकण्यात आले होते. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर, त्याच्यानंतर हेल्थ अँड सॅनिटेशन. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे रिझर्व्ह सब्जेक्ट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे सगळे इम्पॉर्टंट सब्जेक्ट येणार आहेत. इथे पोलिसिंग सुद्धा आहे, पोलीस, लॉ अँड ऑर्डर आणि प्रिझन हा सुद्धा हा रिझर्व्ह सब्जेक्ट मध्ये होता. मग झालं काय, ह्या 1919च्या ऍक्ट मध्ये हे जे पहिले सेंटर सब्जेक्ट आणि मग स्टेटचे विदिन परत बायफर्गेशन, या सगळ्यामुळे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते खूपच जास्त डिफिकल्ट झालं होतं. एवढं जास्त डिफिकल्ट झालं होतं की अल्टिमेटली ही जी डायआरची सिस्टीम आहे ती त्यांना अबॉलिश करावं लागली. मग ही त्यांनी कधी अबॉलिश केली होती, तर ही जी डायआरची आहे ती जो पुढचा ऍक्ट येणार 1919 नंतरचा जो ऍक्ट आहे तो म्हणजे कुठला, तो होता 1935चा. त्या ऍक्ट नुसार त्यांनी काय केलं की ही जी डायआरची आहे,
डायआरची ऍट प्रोव्हिन्स. आता त्यांनी सेंटरमध्ये ही नव्हती ऍप्लिकेबल केली, सेंटरमध्ये नाही, ही फक्त प्रोव्हिन्सेस मध्ये होती. तर डायआरची ऍट दी प्रोव्हिन्सेस ही त्यांनी अबॉलिश केली. पण हा जो 1935चा ऍक्ट आहे, या ऍक्ट नुसार सगळे तर पॉवर देऊ शकत नाही. प्रोव्हिन्सेसला तुम्ही जास्तीत जास्त पॉवर देताय, त्याला डायआरची पण काढून टाकली, पण मग कंट्रोल तर सोडता येत नाही ना इंडियावरचा. त्यामुळे मग त्यांनी काय केलं होतं की ही जी डायआरची आहे ती मात्र प्रोव्हिन्सेस मध्ये डिस्कंटिन्यू केली, पण सेंटरमध्ये ती इंट्रोड्यूस केली. ठीक आहे. आता एक क्विक रिकॅप करते. आय होप सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. तरी मी एकदा सांगते, 1919चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे तो लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक सांगितली होती, ती आहे डबल PHD. हा जो डी आहे तोच तुम्ही दोनदा लिहायचा. ठीक आहे. डबल म्हणजे काय? बाय. डबल म्हणजे दोनदा, दोनदा म्हणजे बाय. तर बाय वरून काय लक्षात येईल? बाय कॅमेरलिझम. बाय कॅमेरलिझम म्हणजे काय की 2 हाऊसेस, अप्पर हाऊस, लोअर हाऊस. त्याच्यानंतर P फॉर पब्लिक सर्व्हिस कमिशन, देन H फॉर हाय कमिशनर, देन D is फॉर डायआरची, आणि हा जो डी आहे हा डी आहे डायरेक्ट इलेक्शन. ठीक आहे. सो एवढ्या एका ट्रिकनी तुम्ही 1990च्या ऍक्टचे सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या लक्षात ठेवू शकता. आता या सगळ्यात एक फक्त इम्पॉर्टंट एक छोटासा क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला नक्की कळवा. सो मी आता तुम्हाला सांगितलं की जी पोस्ट आहे ऑफिस ऑफ हाय कमिशनर वॉज इंट्रोड्युस्ड बाय 1919 ऍक्ट. म्हणजे हाय कमिशनरचं जे ऑफिस आहे ते 1919च्या ऍक्टमध्ये जर सुरुवात झालं असेल तर ते एक्झॅक्टली अबॉलिश कधी झालं, म्हणजे ते अबॉलिश झालं होतं की नाही, आणि झालं असेल तर नक्की एक्झॅक्टली केव्हा, हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि अजून जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट असेच व्हिडिओज हवे असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. थँक्यू.